शिक्षण विभागातील बोगस भरतीबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी जिल्हा मराठी पत्रकार भवन येथे 3 जुलै 2025 रोजी दुपारी 4 वाजता आयोजक श्रीकृष्ण बापूराव ठाकरे बडनेरा यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। मी श्रीकृष्ण बापूराव ठाकरे, राहणार पवन नगर, नवीन वस्ती, बडनेरा। मी सेवानिवृत्त शिक्षक आहे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो शालार्थ आयडी घोटाळा सध्या गाजत आहे त्या संबंधाने मी इथं एक तक्रार दाखल केली होती शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्याकडे। तर संजीवन विद्या मंदिर कापूसतळणी, तालुका अंजनगाव सुर्जी, जिल्हा अमरावती या शाळेमध्ये एक शिक्षिका आहे कुमारी निकिता तिखिले यांची नियुक्ती केल्याबाबतचे बोगस दस्तावेज तयार केले आणि त्या दस्तावेजांचा उपयोग करून तेथील संस्थाध्यक्ष यांनी त्यांच्या स्नुषा यांची नियुक्ती केली आणि ही नियुक्ती 2017 मध्ये म्हणजे शासनाची पदभरतीस मनाई असताना ही नियुक्ती केली गेली आणि सदर नियुक्ती करताना शाळा समितीचा कुठलाही ठराव नाही, मुख्याध्यापकाचा कुठलाही नियुक्ती आदेश नाही, बोगस नियुक्ती आदेश, बोगस ठराव तयार करून आणि शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संगनमत करून आणि आर्थिक गैरव्यवहार करून त्यांनी मान्यता आदेश प्राप्त केले आणि सदर मान्यता आदेश प्राप्त केल्यानंतर जेव्हा शालार्थ आयडीसाठी प्रस्ताव दाखल झाला तेव्हा तत्कालीन शिक्षण उपसंचालक श्री पेंदोर यांनी तो प्रस्ताव नाकारला। परंतु त्यानंतर जे शिक्षण उपसंचालक आले श्री पटवे यांनी आर्थिक देवाणघेवाण करून सदर शालार्थ आयडी त्यांना प्रदान केला आणि शासनाच्या तिजोरीतून लाखो रुपयाचे वेतन त्यांना दिले आणि शासनाच्या तिजोरीची लूट केली। याबाबत मी तक्रार दाखल केली असता ती तक्रार प्रलंबित आहे आणि शिक्षणाधिकारी सध्याच्या प्रिया देशमुख यांनी उपशिक्षणाधिकारी श्री कोल्हे यांना चौकशीचे आदेश दिले, परंतु सदर आदेशाची सुद्धा अंमलबजावणी झाली नाही आणि तक्रार प्रलंबित आहे। याबाबत चौकशी व्हावी आणि लवकर याबाबतचा निर्णय व्हावा अशी माझी मागणी आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।